आता काय झालंय की इराण आणि अमेरिकेमध्ये कालपर्यंत अमेरिकेची अशी मागणी होती की इराणनं बिनशर्त शरणागती पत्करावी. आणि आज कुठेतरी ट्रम्प तात्या असं म्हणालेत की हे युद्ध संपलंय, पण काही गोष्टी आहेत ज्या होत राहणार आहेत. म्हणजे काय होत राहणार आहेत? हल्ले होत आहेत. इराण सारख्या देशावरती जे काही संकट ओढावलंय त्याला तेच जबाबदार आहेत असं सुद्धा ट्रम्प यांच्याकडून म्हटलं जात आहे. आणि मग या सगळ्या गोष्टींवरती ट्रम्प यांचा आज एक महत्वाचा स्टेटमेंट आलाय, ते म्हणजे तेलाच्या किमती ह्या जर इराणकडून तेल पुरवठा जर थांबवण्यात आला तर त्यांच्यावर हल्ले सुरूच राहतील. जगाचा तेल पुरवठा हा थांबला नाही पाहिजे. जर तसं होत असेल तर दहशतवादी राजवटीला जगास ओलीच ठेवून देणार नाहीये असा सुद्धा इशारा दिलाय. याशिवाय त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की चीनसह अनेक देश म्हणजे भारतही त्यात येतो, कारण आपणही जवळपास 50% आपल्याला जे तेल आयात होतं ते समुद्री मार्गाने होतं. मग ते स्ट्रेट ऑफ होर्मुज असेल जो समुद्री मार्ग आहे, ज्याच्यावर खरं तर त्या होर्मुजवर आधी तिथून येणाऱ्या जहाजांवर खरं तर आधी नो एंट्री लावण्याचा किंवा तिथून त्या तो मार्गच बंद करण्याचा इराणनं प्रयत्न केला. पण त्या प्रयत्नात असतानाच आता इराणचा एक दुसरा डाव सुद्धा आहे, तो म्हणजे बाब अल मंदेब. हा जो एक दुसरा समुद्री मार्ग आहे जो खरं तर आणखी महत्वाचा आहे, कारण हा थेट युरोपियन युनियन आणि इतर देश आणि जग आणि हे अरेबिक कंट्रीज यांना जोडणारा हा भाग आहे, हा समुद्री मार्ग आहे. याचा सुद्धा परिणाम आता भारताला सुद्धा भोगावा लागू शकतो.